नमस्कार. आजचा हा संवाद थोडंसं अभ्यासाव्यतिरिक्त बाबींवर आहे. तुमच्यातले बरेच जण सोशल मीडियावर मेसेज करतात. सर टेन्शन येतं किंवा लोकांना कसं हँडल करायचं? घरचे अ, आता मला करू द्यायला तयार नाही आहेत. ह्या गोष्टी ज्या अभ्यासाव्यतिरिक्त आहेत, पण अभ्यासाला खूप इन्फ्लुअन्स करतात अशा गोष्टी. अ, हे एका बाजूला आणि दुसरं जे सातत्यपूर्ण त्यांना अपयश आलेलं आहे 2, 4, 5 अटेम्प्टनंतर झालेले आहेत आणि इम्प्रूव्हमेंट होतीये, पण अजूनही हवं ते यश, पद मिळत नाहीये. अशा लोकांचे पण बऱ्याचदा मेसेजेस वगैरे येतात. 2 गोष्टींना थोडंसं डील करायचं यामध्ये माझा उद्देश आहे. अ, पहिली गोष्ट लोकांना कसं फेस करायचं? तर याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं सोपं आहे कंपॅरेटिव्हली. कारण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, एम-पी-एस-सी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय कुणाचा होता? त्याचं उत्तर ऑब्व्हियसली माझा होता असंच असणार आहे. आता त्याचं उत्तर माझा होता हे नक्की आहे. पण मग माझा कशामुळे होता हे बदलू शकतं प्रत्येकाचं. ते माझ्यासाठी ते इंटर्नल मोटिव्हेशन होतं. मला ते आवडत होतं म्हणून मी ते केलं. दुसरं कोणासाठी तरी काहीतरी आई-वडील, बाबा, मामा, काका सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होते आणि मग मला त्यांच्यासारखं करायचं होतं म्हणून मी आलो. किंवा कुणाला तरी एखाद्या त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं असेल, की तुला सिव्हिल सर्व्हंटचे गुण तुझ्यामध्ये दिसतात, तू या क्षेत्रात जा आणि त्यालाही ते पटलं असेल, तो गेला असेल. किंवा असंही होऊ शकतं, की अ, बाकीच्या जे काही करिअरचे ऑप्शन्स होते, त्याच्यापेक्षा मला हे बरं वाटलं म्हणून मी इकडे आलो. किंवा याच्या व्यतिरिक्तही मोठी संख्या अशी असते, की कुणाचं तरी भाषण ऐकून मोटिव्हेट होऊन आलो. काही इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द रिझन की मी इकडे कसं आलो. आलोय हे महत्त्वाचं आणि आल्यानंतर येण्याचा जो काही निर्णय होता तो माझा होता. तर त्या निर्णयासोबत येणारे जे काही त्याचे आव्हानं आहेत, टेन्शन्स आहेत, क्रिटिक्स आहेत, ते सगळं मला फेस करावं लागेल. हे पहिलं ॲक्सेप्ट करायचं. ॲक्सेप्टन्स खूप गरजेचा असतो. कुठल्याही गोष्टीशी डील करताना, प्रॉब्लेमशी डील करताना स्पेशली. प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं आणि प्रॉब्लेम दुसरं-तिसरं कोणी नसून, दुसरं-तिसरं कुणामुळे नसून माझ्यामुळेच आहे. त्यामुळे जर कोणी काही बोललं, तर फार मनाला लावून घेण्याची गरज नाहीये. हे मी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आज एका जणाचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं, की "सर, माझ्या जवळचे मित्र मला असं म्हणून गेलेत, की तू आम्हाला वेळ देत नाहीस. फार मोठा काय कलेक्टर वगैरे होणार आहेस का?" आणि असं तशा गोष्टी बोलून गेलेत आणि मला टेन्शन आलं. तर पहिली गोष्ट त्यांना हे बोललो, की "तुम्ही नशिबवान आहात, की तुम्हाला मित्र तुमची शिव्या द्यायला तरी बोलतात. आमची परिस्थिती अशी आली होती एका स्टेजला, की बोलणंच बंद झालं होतं अक्षरशः. जे काही जवळचे मित्र असतात. कारण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो. एक 2-3 वर्षानंतर ग्रॅज्युएशनच्या 2-3 वर्षामध्ये ते काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्यांवर पडतात आणि सगळेजण व्यस्त होतात. त्यामुळं सुरुवातीच्या काळात तरी तुम्हाला ते बोलतील. 2 वर्ष, 3 वर्ष तुमच्याशी संवाद वगैरे राहील. चिडतील तुमच्यावर, की तुम्ही कशात इन्व्हॉल्व होत नाही. म्हणजे तुमचे जे काही गेट टुगेदर असतात, गॅदरिंग्स असतात. अ, मित्र वेगवेगळ्या शहरांमध्ये काहीतरी रियुनियन वगैरे करतात, ऑनलाईन मीटिंग्स असतात आणि तुम्ही त्यात नसता. त्यामुळे तुमच्यावर चिडणं साहजिक गोष्ट आहे. पण ह्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मोटिव्ह म्हणजे आपला मोटिव्ह काय त्याच्यामागे? आपण काही त्यांच्यापेक्षा वेगळं करायचंय म्हणून त्यांच्यावर चिडून नाही ना आपण वेगळं राहत किंवा आपल्या आयसोलेटेड राहण्याचं रिझन जे आहे, ते काही त्यांना काही वाईट करायचंय म्हणून नाहीच आहे. ते आपण एका गोलवर काम करतोय आणि ते लाँग टर्म आपल्याला त्याच्यावर काम करायचं असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व होणं जमत नसतं. ओके. हे समजून घेऊन काम करायचं आणि त्यांनी जे काही बोललंय, तर त्यात ते चूक नसतात. हे समजून घेतलं पाहिजे. ही छोटीशी गोष्ट झाली, की मित्र बोललेत वगैरे. बघा त्याच्यामध्ये नातेवाईक पण आलेत. कोणी जवळचे जे काही व्यक्ती असतात ते सगळे. तर कोणी काय बोलतंय याच्यामुळे आपण फार मनाला लावून घ्यायची गरज नाही. कारण निर्णय आपला होता. जे काही मिळणार आहे ते पण आपल्याला मिळणार आहे.
ओके. उद्या जे काही पोस्ट मिळणार आहे, त्याचं पोस्टचं काही जे काही रेम्युनरेशन राहतं, प्रतिष्ठा असते, सगळं काही तुम्हाला स्वतःला मिळणार आहे. सो आज त्याची पेन्स, जी काही वेदना सहन करायच्या आहेत, त्या तुम्हालाच केल्या पाहिजेत ना. त्यामुळं हरकत नाही. हे इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ एम-पी-एस-सी ॲस्पिरंट्स लाईफ. सो ते तुम्ही ॲक्सेप्ट करायचं. दुसरा मुद्दा, जे काही नैराश्य येतं आपल्याला, टेन्शन येतं. अ, आता नैराश्य हा खूप मोठा शब्द आहे. डिप्रेशन, क्लिनिकल डिप्रेशन वगैरे हे खूप मोठ्या टर्म्स आहेत. त्यामध्ये आपण पडणार नाही आहोत, पडायचं नाही आहे. पण मला हे जे म्हणायचं आहे, की स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना जे काही नैराश्य येतं, ते थोडंसं त्याच्यामध्येही असं आहे, की एखादा दिवस निराश असणं, 1-2 दिवस एखाद्या टेन्शनमध्ये असणं. समजा एखादी परीक्षा आपण क्वालिफाय नाही होऊ शकलो किंवा स्कोअर हवा तसा नाही आला, तर त्याचं थोडंसं निराश असतो आपण. 8-10 दिवस असतो आणि त्याच्यानंतर आपण होऊन जातो नॉर्मलाईज. आपण पुढच्या गोष्टीवर फोकस करतो. धिस इज नॉर्मल थिंग, म्हणजे हे काही हरकत नाही. पण एखादा व्यक्ती जर सातत्याने 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने अ, एक एखादी गोष्ट मनाशी धरून, समजा सातत्याने येणारं अपयश हे आहे. 3-4 वर्ष झालीत, 5 वर्ष झालीत आणि मला पोस्ट मिळत नाहीये आणि मग मी सतत तोच विचार करतो. तर हे जरा डिप्रेशन सारखा प्रकार आहे. ओके. मी त्याला काही क्लिनिकल डिप्रेशन म्हणत नाहीये, बट तशा टाईपचं थोडंसं ती लक्षणं राहतात. तर ह्याला कसं डील करायचं? तर ह्याच्यामध्ये डायग्नोसिसवर आपण लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे मला जे निराशपणा वाटतोय, त्याचं नेमकं कारण काय आहे? कॉज काय आहे? तर ते कारण शोधता आलं पाहिजे. आता निराश आहे याचं कारण, समजा एक उदाहरण म्हणून असं आहे, की मी 5 वर्ष झाली एम-पी-एस-सीची तयारी करतोय आणि मला पोस्ट मिळत नाही. पण मग पुन्हा थोड्या वेळाने शांतपणे विचार करायचा, की खरंच हे कारण आहे का, की मला पोस्ट मिळत नाहीये? या कारणाचं कारण शोधावं लागेल ना. मला पोस्ट का मिळत नाहीये? असा प्रश्न तुम्हाला त्याच कारणाला विचारावा लागेल. मग तुमची खरी कारणे येतील समोर. मला पोस्ट का मिळत नाहीये? मग त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात. कुणाला एखादा विषय समजत नसेल, कुणाला अ, वे काही वेगळ्या जबाबदाऱ्या असतील, म्हणजे अभ्यास तर करतात, पण सोबत-सोबत लहान भाऊ शिकतोय किंवा काही अजून काही घरगुती जबाबदाऱ्या आहेत आणि मग त्याच्यामुळे कंप्लीट आपलं लक्ष देणं वगैरे होत नाही. तर ते टाळता येतं का? आता पुढचा जो टप्पा आहे, म्हणजे समजा कारणं आपण शोधून काढली 1, 2, 3, 4. मग त्यातली अशी कोणती कारणं आहेत, की जी टाळता येतात किंवा दुरुस्त करता येतात? त्याच्यामध्ये आपण स्वतः काहीतरी करू शकतो. कंट्रोलिंग फॅक्टर्स काही आहेत का त्याच्यामध्ये? कंट्रोलेबल काही गोष्टी आहेत का? मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला अशा 2-3 गोष्टी जाणवल्या, की हो यावर मी काम करू शकतो. जसं की एखादी जबाबदारी मी नाही घेतली तरी काही फरक पडत नाही. समजा घरी एखादं फंक्शन आहे किंवा चालू असतं काही ना काही फंक्शन घरी आणि आपण त्यात इन्व्हॉल्व नाही झालो, तरी काय फार काही बिघडत नाही. म्हणजे अगदीच एखादं लग्नकार्य वगैरे असेल तर आपल्याला जावं लागतं. पण मग जे बारीक-सारीक समारंभ असतात वगैरे, आपण नाही गेलो तरी चालत असतं किंवा आपण प्रत्येक गोष्टीत त्यातल्या इन्व्हॉल्व नाही झालो तरी चालत असतं. तर त्या गोष्टी ज्या टाळता येतात त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे तेवढ्यापुरतं ते कारण संपून जाईल. काही गोष्टी अशा असतात की ज्या टाळता येत नाही. जसं की समजा एखादं कोणी समजा महिला आहेत ज्या विवाहित महिला आहेत आणि अभ्यास करत आहेत आणि त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या टाळता येत नसतात. म्हणजे त्यांची जे काही फॅमिली गॅदरिंग आहे तिथे जावं लागतं वगैरे. सो त्याच्यावर फार विचार करायचा नाही. ज्या गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, नियंत्रणाबाहेर आहेत, त्यावर फार विचार करायचा नाही. तो विचार करणं म्हणजे आपला वेळेचा आणि शक्तीचा अपव्यय असतो. कंट्रोल द कंट्रोलेबल हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच गोष्टी कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा, ज्या आपल्या हातात आहेत. ज्या आपल्या परिस्थितीच्या बाहेर आहेत, त्या ॲक्सेप्ट करणं हाच उपाय असतो. ओके. त्याच्यात जर कारणं पाहत गेलो आपण, तर याच्यामध्ये काही गोष्टी अभ्यासाशी रिलेटेड असतील, त्या ऑब्व्हियसली क्युअर करता येतात. काही एखादा विषय असेल, एखादी गोष्ट असेल, प्रश्नांमध्येच आपण चुकत असू, प्रश्न अटेम्प्ट करण्याच्या गोष्टीमध्ये वगैरे, त्याच्यावर उपाय आहेतच ना. फक्त ते उपाय काय-काय आहेत, कसे-कसे आपण त्यात इम्प्लिमेंट करू शकतो, कुणाला विचारू शकतो, ह्यावर तुम्हाला काम करावं लागेल शांतपणे. पण ट्रस्ट मी, तुम्ही जेव्हा असं प्रॉपर डायग्नोसिस करायला लागेल एखाद्या प्रॉब्लेमचं, म्हणजे मला टेन्शन येतं. मग
टेक अ पेपर पेन आणि त्याच्यावर लिहून काढा टेन्शन काय येतं. मग त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे पॉइंट्स येतील. मग त्याचं जर पहिलंच रिझन हे असेल, की माझं सातत्यपूर्ण अपयश मला येत असल्यामुळे मला टेन्शन येतं, तर मग अपयशाची कारणे. मग त्याच्यातली अशी कोणती कारणे आहेत, जी दुरुस्ती आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येतं. त्यावर काम केलं पाहिजे. मी काम केलं असेल आणि तरीही येत असेल मला अपयश, तर मग काहीतरी ड्रास्टिक विचार आपल्याला त्याच्यावर करायला लागतो. पण अजून काही काम करायचं बाकी असेल, तर आपल्याला ते काम करता आलं पाहिजे. काही गोष्टी स्वतःच क्रिएट केलेल्या असतात. जसं की बरेच जण आता ते डायरेक्ट मलाच नाही तर प्रत्येक तुमचे जे काही मेंटर असतात, टॉपर्स असतात, त्यांना आपण मेसेज करून विचारतो, की "सर असा-असा प्रॉब्लेम आहे आणि आता मी काय करू?" स्पेशली आपण तरुण आहोत सगळेजण, तर मग प्रेमात पडलेले असतात आणि मग ते त्याच्यामध्ये अडकून पडतात. भावनिक गुंतागुंत ज्याला म्हणतो, त्या प्रकारचं त्याचं टेन्शन असोसिएटेड टेन्शन ज्याला म्हणतो, ते जनरेट झालेलं असतं मग. तर याच्यावर काय उपाय करायचा? हा मोठा प्रश्न असतो. तर मित्रांनो, पहिली गोष्ट तर एक टाळता येण्यासारखी गोष्ट असेल तर टाळता आली पाहिजे. आणि हा असा प्रॉब्लेम असतो, की जो म्हणतात ना, की एकच प्याला टाइप, ते एखादं व्यसन लागायच्या आधीच सोडायचं असतं. तर तो मोह टाळा पहिली गोष्ट. पण आता तुम्ही एकदा त्यात गुंतलेलेच असाल, तर काय करायचं? हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तो एखादा अनुभवी व्यक्तीच त्यातून जसं जर कोणी त्यातून अशा प्रकरणातून बाहेर पडला असेल सक्सेसफुली आणि पोस्ट मिळवलेला असेल किंवा व्हॉटएव्हर पोस्टच मिळाली पाहिजे म्हणजे यश असं थोडी आहे. कुठल्यातरी क्षेत्रात काहीतरी चांगलं केलं असेल, तर ती व्यक्ती त्यावर चांगलं सांगू शकते. पण स्टिल काही गोष्टी आहेत, की पहिलं एक लक्षात घेतलं पाहिजे, की तुम्ही त्यामध्ये किती गुंतणार? म्हणजे भावनिक गुंतागुंत ठीक आहे, पण वेळेची गुंतवणूक किती करता? समोरची व्यक्ती समजून घेते का? की तुमच्या ज्या अडचणी आहेत आज, पद मिळवणं हे तुमचं टार्गेट आहे. त्यासाठी तुम्हाला माइंड फ्री असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अर्धा तास, पाऊण तास, 1 तास वेळ कमी दिला अभ्यासाला तर काही फार बिघडत नाही. पण तुमचा माइंड अनऑक्युपाईड पाहिजे असतो, फ्री पाहिजे असतो. पण बॅक ऑफ द माइंड तुमच्या डोक्यात जर काही विचार असतील, ऑक्युपाईड असतील, जसं की मग आता आमचं पुढे कसं होईल? घरचे परमिशन देतील का? आणि दीज आर इर्रिलेव्हंट थिंग ज्या अभ्यासाशी बिलकुल जुळलेल्या नाहीत. खरं तर अभ्यासाचे टेन्शन जर तुमच्या माइंडमध्ये ऑक्युपाईड असेल, तरी सुद्धा अभ्यास होत नाही. म्हणजे माझं कसं होईल? मला यश मिळेल की नाही? या अटेम्प्टला तरी पोस्ट मिळते की नाही? हे विचार जरी असले, तरी अभ्यास होतच नाही. म्हणजे अभ्यासाचंच टेन्शन घेतलं, तरी सुद्धा अभ्यास होत नाही. तर अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींचं टेन्शन असल्यावर तर अभ्यास होणं अशक्यच आहे. मग म्हणून ह्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला एकदा बसून तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की ह्या माझ्या मर्यादा आहेत आणि मला त्या टाळता येत नाही. त्यामुळं समजून घ्याव्या लागतील आणि ऑब्व्हियसली समजून घेत असतील तर वेल एंड गुड. नाही समजून घेत असतील तर तुम्हाला दोन्हीपैकी एक निवडावं लागेल. आणि काही वेळा सर्जरी हाच उपाय असतो. एखादं आजार, एखादं दुखणं असतं आणि त्याला जे काही औषध योजना करायची असते ती करतो आपण. पण काही वेळा ते दुखणं जर हाताबाहेर जात असेल, तर त्याला सर्जरी करून काढून टाकणं, शरीरातून बाजूला टाकणं, हा म्हणजे आता हे थोडंसं फार्मसी, मेडिकल ह्या बॅकग्राऊंडचं असल्यामुळे ह्या प्रकारची शब्द येतात बऱ्याचदा डायग्नोसिस, सर्जरी वगैरे एवढंच. तर म्हणायचा अर्थ असा आहे, की ते तिथे कुठेतरी तुम्हाला ड्रास्टिक डिसिजन घ्यावा लागतो आणि निर्णय घेणं म्हणजेच जगणं आहे बघा. तुम्ही तो निर्णय जितकं लवकर आणि जितकं वेळेत घ्याल, तितकं तुमचं आयुष्य सुकर होतं. एखादा निर्णय तुम्ही लांबवलात, तर त्याचं मोठ्या त्रासात रूपांतर होत असतं. म्हणजे एखादा तुम्हाला काही फिजिकली त्रास होतोय आणि तुम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलं, की याचं एक अल्टिमेट उत्तर सर्जरी करणं असतं आणि तुम्ही जर नाही मग मी कुठेतरी दुसऱ्या ट्रीटमेंट बघूयात, हे बघूयात, ते करूयात. तर त्याला काही अर्थ नसतो ना. अल्टिमेट सोल्युशनच त्याच्यावर उपाय असतो. सो एक थोडीफार तरी क्लॅरिटी तुम्हाला ह्यातून येत असेल तर वेल अँड गुड.
काही गोष्टी आर्थिक समस्यांच्या असतात. आर्थिक समस्यांमुळे टेन्शन येणं वगैरे ते अगदी साहजिक आहे. सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, पण पैशांचं आणता येत नाही हे म्हणतात ते खरं आहे. इथे आपण काही ना काही नक्की करू शकतो. म्हणजे काहीतरी पार्ट टाईम जॉब वगैरे. आता याच्यामध्ये अभ्यासावर परिणाम होऊ शकतो वगैरे सगळं मान्य आहे. प्रायोरिटी लक्षात आली पाहिजे. म्हणजे समजा एखाद वेळी असं झालं, की पैसेच नाही आहेत. तर अभ्यास तसाही होणार नाही ना. तुम्ही फुल टाईम अभ्यास करतो म्हणत असाल. पण मग महिन्याच्या सुरुवातीला आणि सॉरी महिन्याचा जो शेवटचा काळ असतो, म्हणजे आता पुढच्या महिन्याचे पेमेंट्स द्यायचे असतात. मेस, लायब्ररी, रूम हे सगळं. तर मग ते 8-10 दिवस त्या टेन्शनमध्येच जातात, की आता ह्या महिन्यात 8-10 तारखेपर्यंत तरी घरचे पैसे येतील का? किंवा त्या मित्राची उधारी द्यायची आहे किंवा ह्या मित्राला मागू का? ह्या टेन्शन्समध्येच आपले 8-10 दिवस जर जात असतील महिन्यातले, तर मग आपला अभ्यास कसा व्हायचा? ओके. आणि हे मी खूप जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. सो हे मला चांगलं माहिती आहे. याच्यावर काय उपाय असतो ते? याच्यावर उपाय एकच आहे मित्रांनो, काहीतरी अर्निंग सोर्स बघायचा आणि तो करायचा. आता ठीक आहे, सध्या या कोविडच्या काळात तर फारच वाईट परिस्थिती आहे. कुठल्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा अर्निंगसाठीच्या अगदी स्ट्रक झालेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत. हरकत नाही, हा काळ काही काळ थोडंसं जाईल आणि नंतर आपण नॉर्मल सिच्युएशनला आल्यानंतर मात्र हे माझं लक्षात ठेवा तुम्ही, की काही काळासाठी तुम्हाला थोडंसं काही कुठे पार्ट टाईम जॉब वगैरे करावा लागला तर करा. त्यात कुठलंही कमीपणा घेण्याचं तर काही कारणच नाही आहे. पण जे काही तुम्हाला वाटतं की अभ्यासावर परिणाम होईल, तर लक्षात घ्यायचं त्यावेळी की तसेही पैसे नसताना टेन्शनमुळे अभ्यासावर परिणाम होतोच आहे. त्याच्यापेक्षा हे बरं आहे की काही ना काही काम करून मेंटल सॅटिस्फिकेशन राहील आणि जो काही मला मिळणारा उपलब्ध वेळ आहे, तो मी इफिशियंटली वापरून अभ्यासावर परिणाम होणार नाही याची काळजी घेईल. आणि सोबत-सोबत हे बाकीचे जे काही घरच्यांचं ऐकावं लागतं अधून-मधून वगैरे हे थोडंसं कमी होतं. तर तिथे त्या ठिकाणी आपलं प्रायोरिटी काय आहे? त्या वेळेची. म्हणजे कसं असतं की याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की पैशांची कमतरता आपण उगीच उडवून घेतलेली असते. म्हणजे बघा, घरचे पैसे देऊ शकत नाहीत अशी कंडिशन नाहीये. पण ते किती दिवस मागू? मला ते आता बरोबर वाटत नाही मागणं. तर ही गोष्ट वेगळी आणि घरी पैसेच नाहीयेत किंवा घरच्यांच्या पैशांची फार प्रॉब्लेम, ही गोष्ट वेगळी आहे. तर असं जर सेकंड जो काही हे आहे, की घरच्यांकडे पैशांची फार परेशानी आहे. ह्या टाइप जे आहेत, ह्या टाइप ज्यांची फॅमिलीचा इश्यू आहे, त्यांनी काहीतरी पार्ट टाईम जॉब करावा. आणि ज्यांना थोडंसं असं वाटतंय, बरोबर वाटत नाही घरी मागणं, पैसे आहेत पण मागणं बरोबर वाटत नाही. त्यांनी थोडंसं काही काळ अजून थोडंसं जो काही निर्लज्जपणा आहे आपला, तो पुढे चालवावा. हा काही निर्लज्जपणा किंवा काय असं नक्कीच नाही आहे. आपण काही हां, हे मात्र नक्की मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल, की आपण काही चुकीचं केलं नाही पाहिजे एवढंच. जे काही घरून पैसे मिळतात, अ, कोणाचं काही जॉइंट फॅमिली वगैरे कुठूनही असो, पण जे काही पैसे मिळतात तुम्हाला, ते चुकीच्या गोष्टीवर खर्च होणार नाहीत एवढं नक्की बघा. ते जर फक्त तुमच्या अभ्यासावर खर्च होत असतील, तुमच्या ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्याच्यावर खर्च होत असतील, तर तुम्हाला त्याचं जे काय म्हणतो आपण गिल्ट ठेवणं, अपराधीपणाचा भाव ठेवणं, हे गरजेचं नाही आहे. हे असोसिएटेड गिल्ट असणं एक साहजिक आहे, की बाबा माझं 25 प्लस वय आहे आणि आताच घरच्यांवर जबाबदारी बनणं बरोबर वाटत नाही. हे बरोबर वाटत नसणं वेगळं आणि बरोबर नाहीच आहे मी, हे ही गोष्ट वेगळी. तर थोडंसं टेन्शन वगैरे जे वाटतं, अपराधीपणा वाटतो, ते आपण जर चांगल्या गोष्टीसाठी काही करत असेल आणि चांगल्या पद्धतीने करत असेल, तर त्याच्यात वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. तुम्ही घरच्यांना पैसे मागा. घरचे पैसे फक्त योग्य कारणासाठी खर्च होतील, एवढी काळजी घेऊन आपलं काम सुरू ठेवा. हीच गोष्ट मेन्सच्या काळात किंवा अगदी एखादी क्रुशियल एक्झाम आहे आणि त्यावेळी मला हे पार्ट टाईम जॉब वगैरे करणं बरोबर नाही आहे आणि घरी पण पैसे मागायची सध्या फार वाईट अवस्था असल्यामुळे मला घरीही मागता येत नाही. त्यावेळी मग तुम्हाला काही मित्र वगैरे मदत करू शकतात, जे तुमच्यासोबत अभ्यासाला होते आणि आता पोस्टवर आहेत कुठेतरी, कुठे प्रायव्हेटमध्ये असतील, कुठे असतील किंवा तुमचे ग्रॅज्युएशनचे मित्र जे कोणी जे मदत करू शकतात. तर त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. त्यावेळी तेच, की तुमचं क्रेडिट वर्दीनेस ज्याला म्हणतो आपण, जे तुम्हाला त्यांनी पैसे का द्यावेत?
आहे ना. तुमचं वर्थ काय आहे? तर तुमची वर्थ म्हणजे तुमची मेहनतीची कॅपॅसिटी. तुम्ही मेहनत करता त्यांना दिसत असेल, तुम्हाला पैसे देतात. फक्त एकच, की जे काही तुम्ही मित्रांकडून घेताय, ज्या कारणासाठी घेताय त्या कारणासाठीच वापरले गेले पाहिजे. ही जबाबदारी तुमच्यावर नेहमीच असणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही, म्हणून ह्या गोष्टी सांगतोय. हा काही थंब रूल नाहीये. जो काही माझा अनुभव आहे थोडाफार, मी जे काही पाहिलेलं आहे ते सांगायचा प्रयत्न करतो. याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा गोष्टींमुळे टेन्शन येत असतं. येणं शक्य आहे, साहजिक आहे. मार्क्स वाढत नसतील तर टेन्शन येतं वगैरे. पण त्याला कारणं असतात. ती कारणं शोधता आली, की कारणं शोधल्यानंतर जे उपाय योजायचे असतात समजा, तर बरेच जण त्या उपायच्या स्टेजवर म्हणजे कळतंय पण वळत नाहीचा प्रकार. कारणं सगळी माहिती आहेत. उपायही माहिती आहेत, की हे असं-असं केलं म्हणजे आपलं गुण वाढतील आपले, आपण पद मिळवू. पण स्टिल मग तिथे फॉल्ट आहे. तर मग त्यांचं काहीच होऊ शकत नाही. ते म्हणतात ना, घोड्यांना पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी त्यांचं त्यांनाच प्यायला लागतं. तुमचं तुम्हालाच करावं लागणार ती मेहनत. मेहनत तर करावी लागते. मेहनतीला पर्याय या क्षेत्रात तरी नाही. कुठल्याच क्षेत्रात नसतो ॲक्चुअली. या क्षेत्रात तर नक्कीच नाही. कारण पदांची संख्या वगैरे हे एक टेन्शनचं अजून एक कारण असणं साहजिक आहे, की एम-पी-एस-सीतलं जे काही जळजळीत वास्तव आहे, सगळ्यांनाच पद मिळणार नाही. जाहिराती वेळच्या वेळी येत नाहीत. वेळापत्रक पाळलं जात नाहीये इतक्यात फारच जाणवतंय ते. आणि पोस्ट मिळाल्यानंतरही बरेचसे इश्यूज असतात. आपली पोस्ट आहे ती पोस्ट आहे, की त्यात काही चेंज होतो? आहे ती पोस्ट राहतेच की जाते निघून? हे इश्यूज. जॉइनिंग कधी येते? येते का नाही? हे इश्यूज. प्रचंड गोष्टी आहेत. पण मग एकदा पोस्ट मिळाल्यानंतरच्या गोष्टी आणि पोस्ट मिळायच्या आधीच्या गोष्टी याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळं सध्या तरी जे काही तुमच्या ह्याचं एम-पी-एस-सीच्या वास्तवामुळे येणारं टेन्शन असेल, तर पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे तर तुम्हाला माहितीच आहे. हे काही अननोन फॅक्ट नाही आहे. आणि ठीक आहे, तेव्हा तुम्ही तयारी करत असताना, इकडे या क्षेत्रात येताना याचा विचार केला नसला तरी हरकत नाही. पण आत्ताही तुम्हाला ते विचार करावा लागणारच आहे आत्ता लगेच, की बाबा हे अशा-अशा गोष्टी आहेत, हे वास्तव आहे. म्हणजे बघा, एक साधं उदाहरण देतो. साधारण 200-250 जागा येत असतात दरवर्षी. मॅक्स 400, 400, 450 जागापर्यंत जातं. जर आपण असं कन्सिडर केलं, की दरवर्षी 400 जागा आल्या आणि तुम्ही साधारण सगळेजण म्हणजे मॅक्स गोष्टी बोलतोय मी, 5 वर्ष वगैरे जास्तीत जास्त. एखादा व्यक्ती 6-7 वर्षांपर्यंत वगैरे पण अभ्यास करतात. पण एक 5 वर्ष आपण धरून चाललं आणि दरवर्षी 400 जागा आल्या, तर 5 वर्षात साधारण 2,000 जागा येतील. म्हणजेच 2,000 लोकांनाच पोस्ट मिळणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, की 2 लाख, 3 लाख, 4 लाख लोक तयारी करतात. त्यातले 2 लाख जरी 5 वर्ष तयारी करत असतील, तरी सुद्धा त्यातल्या फक्त 2,000 लोकांनाच पोस्ट मिळणार आहे. हे वास्तव आहे. हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी म्हणून बदलणार नाहीये. तर हे स्वीकारूनच काम करावं लागणार आहे. हे जर आपल्याला मान्य असेल तर थांबायचं. मान्य नसेल किंवा ह्याच्यामुळे मला टेन्शन येतं, तर मग काही ना काही दुसरा मार्ग हा शोधला पाहिजे. कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. मी तुम्हाला एक बऱ्याचदा सांगतो, की शेवटचा अटेम्प्ट हा लेख मी लिहिला होता मध्यंतरी माझा. तर त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं, की जर तुम्हाला असं वाटतंय, की काही गोष्टी या 3-4 गोष्टी आहेत, ह्या जर मी केल्या तर मला यश मिळू शकतं. तर तुम्ही एक प्रयत्न नक्की करा. शेवटचा प्रयत्न म्हणून. आणि त्या शेवटच्या प्रयत्नात ना, तुम्ही जे मिस केलं होतं ते सगळं करा. 100% देऊन करा. आणि इतकं चांगल्या पद्धतीने करायचं, की नेक्स्ट टाईम जेव्हा काही वाटलं, गरज वाटली सोडायची वगैरे, जे पोस्ट नाही मिळाली तर, तर ती तुम्हाला स्वतःहून सोडता आलं पाहिजे. म्हणजे स्वतः मीच सोडतोय एम-पी-एस-सी ह्या टाईप, किंवा मला एम-पी-एस-सी सोडावी लागली हे वेगळं आणि मी एम-पी-एस-सी करणं सोडून दिलं हे वेगळं. तर हे जे सेकंड आहे, स्वतःहून एम-पी-एस-सी सोडता आली पाहिजे. सॅटिस्फिकेशननं, की मी माझ्या परीने खूप चांगली तयारी केलेली आहे आणि खूप चांगल्या पेपरमध्ये मी परफॉर्म केलं. पण तरीसुद्धा मला ते जमलं नाही. याचा अर्थ मला थोडंसं ते काही झेपावणारी गोष्ट नाहीये बाबा. त्यापेक्षा बरं आहे, की मी काहीतरी दुसऱ्या क्षेत्रात कुठेतरी काहीतरी चांगलं करेल. खूप मोठं नसलं तरी चालेल, पण हरकत नाही. मी काही ना काही थोडंफार माझ्यापुरतं मला करता येईल असं मी नक्की करेन.
आणि हे वास्तव एकदा शांतपणे डोक्यात घेऊन, लक्षात घेऊन काम केलं, की आपल्याला ते जड जात नाही. आता इथे सांगायला तुम्हाला वाटत असेल, की सांगायला सोपं असतं. पण मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. मी 7 वर्ष तयारी केली या क्षेत्रात. 2013चा पास आउट असताना 2019च्या परीक्षेत मला पोस्ट मिळालेली आहे. त्यामुळं ह्या मुद्द्यावर तरी तुम्ही माझं नक्कीच व्यवस्थितपणे ऐकलं तर हरकत नाही. अ, माझ्याकडेही 2018ला काहीच पर्याय नव्हता. 5 वर्ष होऊन गेली होती. जवळ-जवळ 5 वर्ष झाली होती ते 2018ला आणि तिसरी मेन्स माझी आटपली होती राज्यसेवेची. एस-टी-आय, ए-एस-ओ कदाचित चौथी वगैरे मेन्स असेल ती एस-टी-आयची आणि ए-एस-ओची. तरीसुद्धा पोस्ट काही मिळाली नव्हती. सॅटिस्फॅक्टरी स्कोअर काही नव्हते. तर त्यावेळी मी ठरवलं होतं, की आता थांबायला पाहिजे आणि कुठेतरी काहीतरी वेगळ्या क्षेत्रात प्रायव्हेटमध्ये वगैरे जॉब बघितला पाहिजे. आणि पुढच्या गोष्टी पुढच्या 2-4 महिन्यामध्ये थोडंसं ड्रास्टिकली चेंज झाल्या. मी मधल्या काळात ती सीएम फेलोशिपची ॲप्लिकेशन दिली होती. कारण प्रायव्हेटमध्ये जायचं असेल तर ते काही ना काही ब्रिज कोर्सेस वगैरे करायला लागतात. त्याला थोडंसं 4-5 महिन्याचा वेळ जात असतो. म्हणून मग मी ते एक मधला मार्ग म्हणून सीएम फेलोशिपचं करून ठेवलं होतं ॲप्लिकेशन. त्याची परीक्षा वगैरे दिली आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन पण झालं होतं. आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन इयर असल्यामुळे 19ला चांगली ॲड वगैरे आली होती. आता ह्या गोष्टी सगळ्या जुळून आल्या म्हणून आम्ही थांबलो आणि काही गोष्टी अर्थात मनात होत्याच, की आपण इथे-इथे कमी पडलेले आहोत माहिती आहे. पण संधी असेल तर आपण एकदा करायला हरकत नाही. म्हणजे आता ती संधी होती की नाही ते आधी नव्हतं माहीत, पण एक 2-4 महिन्यानंतर ती जाहिरात वगैरे आल्यानंतर मला जाणवलं, की आपल्याला एक संधी आहे, चांगली जाहिरात आहे आणि आपण 4-5 गोष्टींवर काम केलं तर आपल्याला पोस्ट मिळू शकते. मग त्यावेळी सगळं जे काही रिसोर्सेस होते, आता रिसोर्सेस तर काही नव्हतेच. मग काही मित्र जवळचे, घरच्यांशी व्यवस्थित संवाद साधून, बोलून मी पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करायचा निर्णय घेतला आणि माझ्या जे काही चुका होत्या त्यावर काम करायला लागलो. 100% द्यायचं या प्रयत्नानं काम करायला लागलो. प्रिलिम्स झाल्यानंतर 2-3 दिवसात सीएम फेलोशिपची जॉइनिंग होती. तिथे मी त्यांना नकार कळवला आणि मेन्सच्या तयारीला लागलो. आता ही प्रत्येकाची कहाणी असणारच आहे. म्हणजे मीच केलंय असं काही नाही. हे जे काही आमचे 413, 420 जण सिलेक्टेड आहेत यावर्षीचे, त्याच्या आधीचे पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ सगळ्या परीक्षांमधले सिलेक्टेड लोकांची हीच कहाणी असणार आहे थोडेफार फरकांनी. जे नॉन सिलेक्टेड आहेत, तुम्ही, ते सुद्धा त्यांची सुद्धा हीच कहाणी असणार आहे. पण तुम्हाला हे जगाचं वास्तव माहिती आहे. जे सिलेक्टेड आहेत त्यांचीच कहाणीला रिकॉग्निशन मिळतं. ओके. तर मी मध्ये-मध्ये तुम्हाला बोलत असतो, की एव्हरीवन हॅज अ स्टोरी. पण त्याचं पुढचं वाक्य मी बोलत नाही मुद्दाम. पण ते जास्त सत्य असतं. एव्हरीवन हॅज अ स्टोरी हे खरं तर सत्य आहेच. पण त्याच्या पुढचं वाक्य जास्त मोठं सत्य आहे. त्या स्टोरीला रिकॉग्निशन तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्हाला यश मिळतं. सो हे सगळ्या गोष्टी मला इथं तुम्हाला बोलाव्याशा वाटल्या म्हणून मी बोलतोय. एनिवे यातून काही ना काही तुम्हाला मदत होईल अशी एक अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.